मी आमदारकी निवडणूक लढणार आहे, मात्र जिंकलो तरी नाही जिंकलो तरी समाजसेवेचा मी वसा घेतलाय, तो पूर्ण करण्यास मी कटिबद्ध असल्याचे सांगतानाच उपस्थित विद्यार्थ्यांनी खूप शिकावे, आई वडिलांच्या मेहनतीचे कष्टाचे चीज करावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला। वाशीगाव पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्या वाटप व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम विजय नाहटा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। एक प्रकारे नातू व आजोबा यांचा जाहीर सन्मान विजय नाहटा यांच्या संकल्पनेतून उतरला होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही। अष्टपैलू विजय नाहटा यांनी आजवर विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून जनसामान्य, कलाकार, सैन्यातील जवान इत्यादींना आर्थिक सामाजिक मदत केली आहे। स्वतः माजी पालिका आयुक्त, IAS अधिकारी, शिवसेना उपनेते अशी पदे भूषवत असूनही जमिनीवर पाय ठेवून चालणारा, सदैव मदतीला धावून येणारा, हसतमुख, मितभाषी व्यक्तिमत्व लाभलेले नाहटा नवी मुंबईकर आहेत हे काही कमी नाही। आपल्या कर्तृत्वास न्यूजशाहीचा त्रिवारा सलाम व शुभेच्छा। सन्माननीय स्वरूपताई, सन्माननीय विजयजी माने, सन्माननीय भोसले साहेब, करम, भगत साहेब, सिंग साहेब, सर्व आमचे पदाधिकारी, जवान, सर्व महिला पदाधिकारी, उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि मित्रांनो, आज या ठिकाणी या शहरामध्ये आपण सर्व मुलांना वह्यांचं वाटप करतो, तसं वाशीगावामध्ये देखील वह्यांचं वाटप करत आहोत। तुम्ही खूप अभ्यास करा, खूप मार्क मिळवा, खूप मोठे व्हा हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तुमचे शिक्षक शिकवतात ना चांगलं तुम्हाला, पण तुमचं काम आहे घरी अभ्यास करायचा, शाळेत अभ्यास करायचा, मोठं व्हायचं, आई वडिलांचं नाव कमवायचं, बरोबर आहे ना? तुमचे आई वडील कष्ट करून तुम्हाला शिकवतात ना, मग त्यांच्या कष्टाचं चीज होण्यासाठी तुम्ही एकदम चांगला अभ्यास करायचा, खेळायच्या वेळी खेळायचं, 24 तास खेळायचं नाही, कळलं? आणि मुलांना सांगतो वाईट वळण लावून घेऊ नका मेहरबानी करून, कळलं का? असतोय तो मुलांना एवढंच सांगण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांना या शहरामध्ये आपण जवळजवळ 10,000 ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करत आहोत। ज्येष्ठ नागरिकांनी समाजासाठी, कुटुंबासाठी ही काही सेवा केलेली आहे, त्याची उपरती म्हणून, त्याची एक कृतज्ञता म्हणून ज्येष्ठांना एक छोटीशी भेट या ठिकाणी आम्ही देत आहोत। त्याचा आपण स्वीकार करावा अशी मी ज्येष्ठांना नम्र विनंती करतो। आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, बघा तुम्ही खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला, तुमच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करा अशा प्रकारची विनंती करतो। सिंग साहेब नेहमीच या सगळ्या टीमला मार्गदर्शन करत असतात। आज बाकीचे कार्यक्रम आहेत त्यामुळे मी आपला फार वेळ न घेता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू असं मला वाटतं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्यूजशाही, वाशीगाव।